तर आज सकाळ मी उठले आणि सकाळीच ब्लॉग चालू केलेला आहे. सो आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे. मी उठल्यानंतर कोणते कामं आधी करते आणि नंतर मग काय म्हणते त्याला, म्हणजे दुपारपर्यंत मी काय करते ते तुम्हाला शेअर करणार आहे. सो माझे ब्लॉग कसे वाटतात ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडतात का ते पण सांगा. आज सकाळ झाली आणि आमच्याकडे पाऊस चालू आहे. तुमच्याकडे पण पाऊस चालू आहे की नक्की मला सांगा. तर आत्ता वाजले 7:30 आणि ते झाडून वगैरे गेलं आहे. माणूस सगळं करून जातो, पुसून वगैरे सगळं नीट जातो तो. फक्त मी उठल्यानंतर डायरेक्ट रांगोळी काढत असते. सो आता मी रांगोळी काढते आणि दाखवते तुम्हाला. तर उशीर झाला होता रांगोळी काढायसाठी. 7:30 झाले होते. मी म्हटलं चला आधी तेच काढून घ्यावं आणि फ्रेश वगैरे झाले होते. म्हणजे फक्त मी चेहऱ्यावर पाणी घेतलं होतं आणि आता माझा ब्रश राहिलेला आहे. सो रांगोळी वगैरे काढून दिली तर ब्रश करते आणि पटकन सगळं आवरते. श्रीषा मॅडम मस्त झोपलेलं आहे. रात्री 10:30ला झोपली. पहिल्यांदा ती असं वाटतं मला कितीतरी दिवसातून 10:30ला झोपली नाही तर 12-1 शिवाय कधीच झोपत नाही ती. आणि छान अशी गाढ झोप येते. झोपल्यानंतर इतकं गोंडच वाटते ना, बाळ लाड करू वाटते. ते बघा हे बदाम मी रोजच खात असते आणि त्यांच्यासाठी नेहमी अंजीर टाकते. नेहमीच. मला हे दुधातले अंजीर अजिबात आवडत नाही आणि ती पण रोजच खातात आणि मी पण हे रोजच खाते. त्यांना बदाम तेवढे आवडत नाही म्हणून त्यांना मी 2च टाकते आणि मी स्वतः 4 ते 5 बदाम खाते. श्रीषा उठलं की नीट बाहेर पळायचं असतं आणि पळाली. तिचे पप्पा खूप रागवतात सकाळ सकाळ जर ती तिथे गेली तर. मग कारण सकाळ सकाळ कस्टमर असते आणि ही पण आगाऊपणा करते सारखं दुकानात गेल्यानंतर. म्हणून मग ते खूप रागवतात मला, पाठवू नको म्हणून. मग मी आता दार लावलं आहे. तसं तर ती आजीकडे बसलेली आहे. जेवढं आवडते कारण ती जेव्हा उठली तेव्हा माझे पण कामं होत नाही. जसे मी उठले होते 7ला, आता 9 वाजले तरीसुद्धा फक्त माझ्या रांगोळ्या झालेल्या आहे, बाकी काहीच झालेलं नाही आहे. आता झाडू पोछा, लॅट्रिन बाथरूम वगैरे घासायचं सगळं राहिलेलं आहे पेंडिंग. आता मी पटकन करते आणि तिला आंघोळीला घेते.
बॉल तुझा दे ना, बॉल बेड खाली गेला बॉल, बॉल बेड खाली गेला तुझा, बॉल बेड खाली गेला. उठ 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 बाळू. बोल बोल ना, बोलो. तर माझे सगळे कामं आवरून घेतले होते मी आणि फक्त पोछा राहिलेला होता आणि स्वयंपाकसुद्धा झालेला होता. कारण धुणंवाल्या मावशी येतात आणि सोबतच भांडे पण करतात, त्या म्हणून माझी घाई असते की 10:30 पावणे 11पर्यंत सगळं काम आवरलं पाहिजे. त्यांना भांडे आणि कपडे दोन्ही पण पडले पाहिजे, म्हणजे वापस जायचं काम पडू नये त्यांना आणि मलाही असं त्रास होऊ नये की जेणेकरून भांडे असे पडलेले राहील, मला अजिबात आवडत नाही. सो त्या यायच्या आधी मी जेवढं शक्य होईल तेवढं लवकर आवरायचा प्रयत्न करते. आणि त्या येऊन गेलेल्या होत्या आणि मला पटकनच आवरायचं होतं म्हणून मग मी पटकन असा पोछा मारून घेतला होता आणि तेवढ्यातच ते आल्या म्हणून ते पण काम होऊन गेलं. त्याच्यानंतर मग मी हे सगळं झाल्यानंतर फक्त स्वयंपाकाचं शूट घेतलं नाही, कारण मोबाईल यांच्याकडे होतं, त्यांचं काम चालू होतं आणि त्यांच्या मोबाईलमध्ये सध्या मी शूट करते. माझा मोबाईल सारखा हँग होत आहे म्हणून. कसं लावायचं पोछा चालू होतं. पोछा लावती तू? पोछा लावायचा का तुला? लाव की, लाव ना, लाव. आता त्यांनी म्हणले की मला मुसली खायची म्हणून म्हणा आता पटकन दूध ठेवलं. काय बाळा काय मुसली खायची तुला? त्याच्यासाठी अर्धा लिटर लावलाय गावरान गाईचं आणि इकडे आमचं असं अर्धा लिटरच आहे, पण पाव शेर म्हणजे थोडं आजी पण घेतात आणि थोडं आम्ही पण घेतो. मग वेगवेगळं असं करत असते मी, कारण कोणी आलं गेलं तर अजिबातच दूध राहत नाही शिल्लक, मग मी थोडं काढून ठेवत असते. आणि याचा आता त्यांना मुसली देते आणि हिचं पण आता दूध आलेलं आहे, ते पण गरम करायला ठेवलं आहे. पण छान आवडते मुसली, म्हणजे ती पण स्वतःच्या हाताने खायली एवढी वाकून वाकून. आणि आता थोडं मी पण खाणार आहे कारण स्वयंपाक व्हायचा आहे. काय खायली तू? काय खायली? काय खायली? काय खाताय तू? काय खाते? जीवापेक्षा जास्त मोठा पोच आहे तरी सुद्धा तिला मारायचं. जे मी करते तेच तिला करायचं असते. ओ बेटा, ओ तुला आवडत नाही पोचा तरी मारा. ते बघा तिकडे काय चाललंय. आंघोळ करून दिली, छान अंग पुसून दिलं मी तिचं, आणि तिचं काय चाललंय. उठून बस ना बाळा, उठून बस ना, उठून बस, उठून बस ना. तुला उठायचं नाही, तुला उठायचं नाही, तुला उठायचं नाही. उठ 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 पटकन उठ. नाही उठायचं, उठ ग. चष्मा आहे पप्पाचा, तुटून जाईल, तुटून जाईल. चष्मा आहे पप्पाचा, पप्पाचा चष्मा आहे. उठून बस, चष्मा आहे पप्पाचा, उठून बस, उठून बस. चष्मा आहे पप्पाचा. हा जो दिवाण दिसतोय का तुम्हाला, हा खूप मस्त दिवाण आहे. म्हणजे माझ्या सासूबाईच्या हातचा आहे. पण मला वाटते 2008 साली काहीतरी त्यांनी बनवून घेतलं होतं सागाचा. राजस्थानवाले जे लोक असतात ना त्यांच्याकडून. एवढा छान दिवाण आहे. इथे पण खप्पा यायला असा मस्तपैकी, इथे पण सामान जातं, तिथे पण आहे, तिथे पण आहे आणि खालून इकडून पण आहे उघडायचं. खूप मजबूत दिवाण आहे आणि सहजासहजी अशा म्हणजे 4 माणसांना उचलत नाही एवढा जड दिवाण आहे. आणि पूर्ण किंग साईज आहे. खूप मस्त दिवाण आहे. फक्त इथलं तुटलं, तिथे जे दिसतंय का तुम्हाला कोपऱ्याला आणि इकडे पण आहे, ती लाईट्स आहे. खूप मस्त दिवाण आहे. आम्हाला म्हणजे झोपायसाठी वगैरे खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप मोठा दिवाण आहे. आताच्या काळात असं दिवाण म्हणजे तेव्हा त्यांनी मला वाटतं 14,000चा काहीतरी बनवून घेतलेला होता. काय
तर आता ना म्हणजे मला वाटते 50,000पर्यंत असेल सागाचा म्हटल्यावर. मला खूप आवडतो हा दिवाण म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणि मी माहेरवरून काहीच आणलेलं नाही लग्न झाल्यावर, कारण एवढे दूर आणणं शक्य पण नव्हतं. तर तुम्हाला जर ऐकायची असेल माझी स्टोरी की माझं लग्न कसं झालं, कशी मी इकडे आली वगैरे, तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, कारण आज उद्या जो आहे माझं बड्डेचा व्लॉग राहिलेला आहे, मी तुम्हाला म्हटलं होतं जसं की. आणि प्रॉब्लेम काय होता, माझ्या फोनमध्ये शूट नव्हतं केलं, मी सगळं यांच्या फोनमध्ये शूट केलेलं होतं. सो आता ते व्हिडिओ एडिट करणार आहे मी तो आणि टाकणार आहे. सो प्लीज तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आणि काय केलं बाळा, हे तोंडात नसते ग शी. दुखू झालं तुला? कुठे झालं दुखू? बस खाली बस, खाली बस, खाली बस. ती हरिण आहे. हरिण, हरिण. ही जिराफ आहे. जिराफ आहे. ती हरिण आहे. हे गेंडा आहे. गेंडा. हे कांगारू. 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 अगं आपल्याला काय म्हणते त्याला, शेतात जायचंय ना. शेतात जातील तू? हो ना, शेतात जायचंय ना. मग गुर शेतात जायचंय ना आपल्याला. गुर शेतात. गुर नको जायचं. तुला गुर जायचे? गुर जायचे तुला. बरं जाऊ आपण. हो. इकडे बघ, इकडे बघ ना. इकडे बघ. इकडे
तसं नसते करायचं, ती कार्ड आहे तुला अभ्यासाचं, असं करत असते का त्याला? तसं नसते करायचं. अभ्यास नसेल करायचं तर ठेवून दे. बरं ऐक माझं, ऐक ना. हो दे अशी, हो दे ना, दे ना. नाही द्यायची, असं कर ना. हो जायचंय जायचंय जायचंय. पदे ना अशी दे ना. तू देत नाही. सगळे कपडे मी असे टाकून घेतले होते, कारण मावशीला सांगितलं होतं की पिळून ठेवा, फक्त मीच टाकते म्हणून. त्या धुणं भांडे करून गेल्या होत्या सगळं. आणि मग म्हटलं चला आपणच टाकावं, कारण आभाळ होतं खाली, अजिबात कपडे वाळत नाही. आणि मला रोज रोज कंटाळा येतो, त्याच्यामुळे मग मी टाकायचा कंटाळा करते, दुसरं काही नाही. आणि श्रीषा इकडे आली का बघत होते मी, कारण ती खूप रडत होती भूर जायचं आहे म्हणून. ती इकडे पण दिसली नाही. आता तिकडे आली की तर काय माहिती, समोरच्या बाजूनी. तोवर मी खाली आले होते. खूप पिंपल्स आले मला, कशामुळे माहीत नाही, शायद मला वाटतं पिरियड्स वगैरे चालू असतील त्याच्यामुळे. पण हे बघा खूप असं चेहरा असं खराब दिसायला. आणि मी सकाळी काहीच घेतलेलं नव्हतं व्लॉग, म्हणजे तेवढाच घेतलेला होता, स्वयंपाक वगैरे करून घेतला होता. दिवसभर काहीच केलं नाही, कारण मी बुक्स वगैरे रीडिंग करत आहे. सो मग टाईम भेटला नाही आणि मग माझे झालंच नाही शूट. आत्ता कपडे वगैरे आणले, ते बाजेवरच टाकलेले आहे बघा. मस्त ते घडी करायचेच राहिले. परत आत्ताच भांडे लावले, स्वयंपाक वगैरे करून घेते आणि थोड्या वेळाने हा व्लॉग येणारच आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज मला फॉलो करा. आणि मला सांगा माझे व्लॉग कसे वाटतात, प्लीज सपोर्ट करा. बस एवढंच म्हणते मी. आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या. आणि काय वाटतंय माझ्या व्लॉग बघून तुम्हाला ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बस एवढंच म्हणेन. इन्स्टाला पण साक्षी जाधव नावाने पेज आहे, साक्ष 1505 नावाने पेज आहे, त्यालासुद्धा फॉलो करा. आणि बस एवढंच म्हणेन. तोपर्यंत काय बोलू मला काही कळत नाही, फक्त एवढंच म्हणते की मला सपोर्ट करा, लाईक करा बस. आणि खूप खूप प्रेम द्या. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग जर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असेच माझे नवीन काही काही ब्लॉग बघायला भेटतील. तर रोज कंटेंट काय काय घेऊन येणार आता ते पण कळत नाही, कारण काय होतंय रोज रोज तेच रुटीन दाखवायचं, पुन्हा काय करायचं, रेसिपी वगैरे दाखवू शकते. आता बघू, आज मला थोडं बरं पण वाटत नव्हतं म्हणून मी दुपारी काही शूट केलं नाही. आणि असं असतं माझं, सकाळी उठल्या उठल्या काम वगैरे मला असे असते. पूजा नाही तर मला करमत नाही आहे, कारण म्हणजे सुतक पडल्यावर आपण काहीच करू शकत नाही देवाचं. आणि म्हणून मग असं सुनं सुनं वाटत आहे. सो ते काम माझं थोडंसं 10 दिवस कमी झालं आहे. बाकी काम नाही म्हणता येणार, पण नाही म्हणजे होत असं प्रसन्न नाही वाटत घरात जर काही नसलं तर, त्याच्यामुळं बाकी तर काही म्हणत नाही मी. चला, माझं ब्लॉग कसं वाटते ते सांगा. आता थोड्या वेळात अपलोड करेनच मी एडिटिंग करून. सो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.